नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. हांडेवाडीत दलित महिलेला सवर्ण महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली होती. पण गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना पोलिसांनी अटक केली नसल्याने आरपीआयने आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिनांक 28/1/2025 रोजी फॉर्च्यून स्कूल हांडेवाडी पुणे या ठिकाणी दुपारी 2 वाजता पीडित दलित महिलेला काही कारण नसताना राणी अशोक हांडे, शोभा रमेश हांडे, श्रद्धा अजित हांडे, प्राजक्ता गोगावले, राजश्री गोगावले या सवर्ण वर्गातील महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. याबाबत काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने पीडित महिलेने आरपीआय पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांच्याशी न्याय मिळण्यासाठी संपर्क साधला असता 1.5 महिन्यानंतर आरपीआयच्या पाठपुराव्यामुळे काळेपडळ पोलिसांनी हांडे कुटुंबातील महिला सदस्यांवर भारतीय न्याय संहिता BNS 2023/352/189, 2/190, 191, 1 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989, 31R31S या अंतर्गत गुन्हे दाखल केले. पण अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ चालविली असल्याचा आरोप पीडित महिलेने आरपीआयच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. सदर आरोपी मोकाट फिरत असून पुन्हा दमदाटी करत असल्याने या पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला दहशतीच्या वातावरणात जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. हे आरोपी स्थानिक असून श्रीमंत आहेत. राजकीय लागेबांधे असणारे असल्याने अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल होऊनही तपास अधिकारी, वानवडी विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याकडून आरोपींना अटक करण्यास विलंब होतो आहे का, असा सवाल यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी विचारला आहे. या आरोपींना अॅट्रॉसिटी अंतर्गत अटक होण्यासाठी दलित महिलेस पोलीस संरक्षण मिळण्यासाठी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र पुणे शहर महिला आघाडीच्या वतीनं जन आंदोलनाचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिलेला असल्याची माहिती शशिकलाताई वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी परिमंडळ 5चे उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांची भेट पत्रकारांनी घेतली असता त्यांनी सांगितले, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून कायद्यातील तरतुदीनुसार सदर आरोपींना नोटीस पाठवली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपायुक्त गोडसे यांच्या तपास पथकाकडून सुरू आहे. त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत. पाहूया हा वृत्तांत. मी ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टीकडे तिने तक्रार दिली त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि साहेबांशी बोलले. त्यानंतर तो ACP कडे गुन्हा करण्यात आला. त्याच्यानंतर आम्हाला ACPनी सांगितलं की आम्ही शिंदे साहेब, उपायुक्त शिंदे साहेबांकडे तपासांना दिलं. त्यावेळेस आम्ही तपासाला दिल्या म्हणल्यानंतर मी साहेबांकडे जाऊन भेटले, साहेबांशी चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी काहीही गुन्हा दाखल केलेला नव्हता. त्याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी 2 महिन्यांनी तो गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची शाळेमध्ये पंचनामा वगैरे केला. पण आताही मोकाट आरोपी फिरत आहेत. आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे आव्हान आहे की त्या आरोपींना लवकर अटक करावं, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत. अजून सुद्धा ती महिला सुरक्षित नाहीये, कारण की तिचे पाठलाग करणे, तिच्या घरी जाणे आणि तिला धमकवणे की पोलीस स्टेशन मधला गुन्हा पाठीमागे घे, नाहीतर हे आम्ही गाव आलेत, तुझं काय करू, हे तिला सतत धमक्या येतात. तरी मी रिपब्लिकन पक्षातर्फे एक आंदोलन करणार आहे की या भागातले पोलीस स्टेशनचे पाटील दिवार तपास काहीच केला नाही. मोकाट आरोपी फिरत आहे आणि आरोपी एकदम पैशावाले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाहीये. तातडीने कारवाई व्हावी हीच रिपब्लिकन पक्षाची. श्रीमती किरण उनवणे यांच्या तक्रारीवरून काळेपडळ पोलीस स्टेशन या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास ACP वानवडी श्री धन्यकुमार गोडसे हे करत आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार ते पुढील तपास करत आहेत. यामध्ये आम्ही आता गुन्ह्याच्या प्रगतीचा संबंधित आयोगाकडून आढावा घेतला असता त्यांनी संबंधितात कायद्यातील तरतुदीनुसार
आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे. त्यानुसार त्यांना उत्तर प्राप्त झाल्यास पुराव्याच्या आधारे ते पुढील कार्यवाही करतील. 28 तारखेला मी कामावर असताना काही लेडीजनी म्हणजे काही हांडे फॅमिलीच्या लेडीजनी मला शिवीगाळी केली, माझी काही चुकी नसताना. आणि शिवी पण अशी केली की कमराच्या खालच्या शिव्या दिल्या आणि खूप घनघन शिव्या मला जातीवरून केले त्यांनी. आणि मी तसे ते मला चक्कर वगैरे पण आली, माझी BP हाय झाली. मला हॉस्पिटलमध्ये नेलं, ॲडमिट केलं, सलाईनची बॉटल लावली. त्यानंतर मी ती सलाईनची बॉटल संपल्याच्या नंतरून तशीच काळेपडळला गेले. काळेपडळला त्यांचं तक्रार दाखल करायला गेले तर तिथं काही तक्रारीचं त्यांनी म्हणजे नाही का घेतली वगैरे, पण त्यांनी त्याचा काही रिस्पॉन्स दिलाच नाही आहे मला. तर नंतरून मग 1-2 दिवसांनी पण तिथं चक्रा मारत गेले मी, 2-3 दिवस कंटिन्यू चक्रा मारल्या मी तिथे. त्यानंतरून मला म्हणजे नाही का एक असं सांगितलं की अशा वाघमारे ताई आहेत, त्यांच्याकडे जाऊन भेटतो. मग मी त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं की माझ्या असा अन्याय झाला आहे, मला जातीवाद शिवीगाळी केली, मग तुम्ही माझी केसची काही दखलच घेणार ते लोक. मग ते माझ्यासोबत आले, त्यांनी सांगितलं तिथे. मग तिथने त्यांनी सुरू केली हे चौकशी सुरू केली. आणि मग त्याच्यानंतरून ACPकडे वगैरे गेलो आम्ही. त्याच्यानंतरून त्यांनी ते प्रोसेस केली, पण गुन्हा पण दाखल झाला. पण गुन्हा दाखल झाला पण त्यांना अटकच नाही झाली, अजून अटक पण नाही झाली. आणि ते माझ्या घरी पण येतात, मला पैशाची ऑफर देतात आणि मिटून घे म्हणतात, जीव मारण्याची धमकी पण देतात. आणि मी एकटीच राहते, त्यामुळं माझ्या जीवाला धोका आहे आणि तसंच माझ्या फॅमिलीला पण धोका आहे. त्यामुळं लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींची नावं सांगा. आरोपींचे नाव राणी हंडे, शोभा हंडे, प्राजक्त गोगावले, श्रद्धा हंडे, राजेश्वरी गोगावले.